हॅलो एव्हरीवन, मी काजल आणि तुम्ही पाहताय हे काजल ब्लॉग. तर आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे आणि इमोशनल सुद्धा. हा व्हिडिओ टाकायला थोडा उशीर झालाय हे मला माहिती आहे. पण त्यामागे खूप सुंदर कारण आहे. आज आमच्या घरी माझ्या माहेरच्या आणि सासरच्या सगळ्यांसाठी खास जेवणाचा बेत होता. त्यांना स्पेशल वाटावं म्हणून मी मराठमोळा आणि छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आज मला माझ्या आई-वडिलां आणि सासूबाईंबद्दल काही मनापासून बोलायचं आहे. मी आणि माझा ऋषी आम्ही दोघांनी मिळून आमच्या घरच्यांसाठी एक छोटंसं सरप्राईज प्लॅन केलं होतं. ते पुढे तुम्ही पहाच. सर्वात आधी माझ्या सासूबाईंबद्दल. लग्नानंतर मला सासूबाईंच्या रूपात दुसरी आईच मिळाली आणि त्या मला म्हणतात, "काजल तू पुढे जा. तुला जे करायचं ते कर. मी कायम तुझ्या पाठीशी आहे." कारण तर आम्ही कुठेही बाहेर गेलो, की त्या माझ्यासाठी काही ना काही घेऊन येतातच. म्हणजे एकट्या जरी गेल्यात तरीही. मी त्यांना म्हणते, "कशाला एवढं?" तरी त्यांचं एकच वाक्य माझ्या कायम लक्षात राहील. "काजल, आमच्या वेळेला आम्हाला खूप काही करता आलं नाही. त्यावेळेचे लोक आणि परिस्थिती वेगळी होती. पण मला तुझ्यासाठी सगळं ते करायचं आहे, जे मला करता आलं नाही. तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर." हे ऐकलं की खरंच मन भरून येतं. आणि आता माझ्या आईबद्दल. ज्या जगात अनेक आई आपल्या मुलींना फक्त सुंदर राहायला, मेकअप करायला, स्वयंपाक करायला, घरातली कामं करायला शिकवतात. त्यावेळी आमच्या आईने आम्हाला वेगळी शिकवण दिली. ती नेहमी म्हणायची, "आधी शिक्षण घ्या. स्वयंपाक कधीही शिकता येतो, पण शिकण्याचं वय परत येत नाही." मला मुली ब्युटी विथ ब्रेन असाव्यात असं वाटतं. आम्हाला तिने घरातली कामं कधीच करू दिली नाहीत आणि करायला कधी जबरदस्ती पण केली नाही. उलट आम्हाला ती अभ्यासात, उपक्रमांमध्ये कसं पुढे जायचं यासाठी तिने आम्हाला कायम प्रोत्साहन दिलं. आणि माझे पप्पा, त्यांनी कधीच आम्हाला तुम्ही मुली आहात म्हणून तुम्ही असं राहायचं, असं वागायचं, असं शिकवलं नाही. उलट त्यांनी आम्हाला शिकवलं की मुलगा आणि मुलगी दोघेही सारखेच असतात. प्रत्येक गोष्ट आत्मविश्वासाने करता आली पाहिजे. स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. आज मी, पायल आणि ओंकार जे काही आहोत किंवा ऋषी, दादा जे काही आहोत ते आमच्या आई-वडील आणि सासूबाई यांचे संस्कार आहेत ते. सो थँक यू सो मच आई-पप्पा आणि माझ्या सासूबाई. वी लव्ह यू सो मच. आणि अजून एक गोष्ट माझ्या सासूबाईंना त्यांना बोलतेय मी, की तुम्ही नेहमी म्हणता, "काजल तू बाहेरचं जग जिंक. घरची काळजी मी घेते. अजून पुढे खूप जायचंय आपल्याला." हे वाक्य माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. देवाने मला असे आई-वडील आणि अशा सासूबाई दिल्या. यासाठी मी स्वतःला खूप नशिबान समजते. तर तर सांगा आमचं हे छोटंसं सरप्राईज तुम्हाला कसं वाटलं? कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. पुढे अजून खूप सुंदर व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे हे काजल ब्लॉग्सला भरभरून प्रेम आणि सपोर्ट करा. थँक फॉर वॉचिंग आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.